श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, आज मी तुम्हाला एक असं रहस्य सांगणार आहे जे की आत्तापर्यंत तुमच्यापासून लपवून होतं. हे रहस्य माझ्याशिवाय दुसरं कोणालाच माहिती नाही. तुला माहिती होतं, पण आता तुला काहीच माहिती नाही. तुमच्यासाठी हे सत्य जाणणे अति आवश्यक आहे. माझ्या बाळा, हे सत्य तुझ्या जीवनाच्या पुनर्जन्माला जोडलेले आहे. हे आता तुला जाणून घ्यावं लागेल. आता ती वेळ आली आहे. तुला हे रहस्य समजले पाहिजे. त्यासाठी हा स्वामी संदेश तू शेवटपर्यंत ऐक. तुम्ही जर स्वामींना मानत असाल, त्यांच्यावर तुमचा विश्वास असेल आणि स्वामींना तुमचा देव मानत असाल, तरच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. माझ्या बाळा, आज मी तुझे सर्व संकटे संपवून टाकणार. आज तुमच्या सर्व समस्या या संदेशाद्वारे संपून जातील. आज तुम्ही हा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका. या संदेशाला तुम्ही टाळू नका. आज या संदेशातील सर्व गोष्टी तुमच्या जीवनात मोठं परिवर्तन करतील. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच या संदेशाला एक लाईक करा. भाग्यवंत ठराल. स्वामी म्हणतात, हे जीवन, हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते. त्यामुळे ते असे जगा की तुमच्यासोबत असणारा प्रत्येक व्यक्ती आनंदाने राहिला पाहिजे. तुमचा यावर विश्वास ठेवा. आयुष्यात नेहमी हसत राहा. हा जन्म खूप सुंदर आहे, त्याला तुम्ही जगून पहा. या सुंदरतेचा अनुभव घ्या. या दोन गोष्टीमुळं अख्खं जग तुम्हाला ओळखत असतं आणि कदाचित यामुळे लोकांना तुमची लायकीसुद्धा कळत असते. त्यामुळे ह्या दोन गोष्टी कधीही आणि कशीही परिस्थिती येवो, कधीच खालेवरे होऊ देऊ नका. तुमच्याजवळ सर्व काही असते तेव्हा तुम्ही लोकांना जे रुबाब दाखवता ते लोक कायम लक्षात ठेवतात. आणि दुसरी म्हणजे जेव्हा तुमच्याजवळ काहीच नसतं आणि तुम्ही संयम किती ठेवता, संयम किती बाळगता, हे सुद्धा लोक सदैव लक्षात ठेवतात. त्यामुळे या दोन गोष्टी आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत. यांकडे कधी दुर्लक्ष होऊ देऊ नका. जिंकणे म्हणजे आयुष्यात नेहमी खूप पैसा कमवणे किंवा पहिला येणे असे मुळीच नाही. एक लक्षात घ्या, एखादी गोष्ट आपण पूर्वीपेक्षा जास्त चांगली करतो त्यालाच आपण जिंकणे म्हणतो आणि तेच जिंकणे होय. आयुष्यात आपलं डोकं शांत ठेवा, कारण डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत व भाषा गोड असेल तर माणसे तुटत नाहीत. भूक आहे तेवढे खाणे ही आपली प्रकृती आहे. भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे. आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहायचं आणि दुसऱ्याला भूक भरवायची त्याला संस्कृती म्हणतात. स्वामी म्हणत आहेत, बाळा, काळजी करू नको. आम्हाला माहिती आहे तू खूप मेहनत करत आहेस. तुला लवकर यशस्वीसुद्धा व्हायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात घे, थोडा संयम ठेव. कारण यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. तू थोडासा धीर ठेव.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, त्याला आयुष्यात या दोन गोष्टी कधीच विसरायच्या नसतात. एक गोष्ट म्हणजे वाचलेली पुस्तक. पुस्तकी ज्ञान हे आयुष्यभर कामी येत असतं. पण दुसरी गोष्ट तर ह्यापेक्षाही महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे भेटलेली माणसं. आपल्याला जीवनात कदाचित काही अशी माणसे भेटतात जी आपल्याला धोका देतात आणि काही अशी माणसे भेटतात जी आपली साथ देतात. साथ देणारी माणसे आयुष्यात साथच देतात, पण धोका देणारी माणसे आयुष्यात अनुभव देतात. स्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट धडपड केल्याशिवाय, हातपाय हलवल्याशिवाय मिळत नाही. एक लक्षात ठेवा, काही लोक हे अशी असतात, ते नुसतीच यशाची वाट पाहत बसतात. उर्वरित लोक त्यासाठी जीवतोड मेहनत घेतात, त्यासाठी प्रयत्न करतात, त्यासाठी आतोनात कष्ट करतात आणि त्यानंतरच त्यांना ती गोष्ट मिळते. पण याच उलट काही लोक अशी सुद्धा असतात जे फक्त विचार करतात आणि म्हणतात, जर आपल्या नशिबात असेल तर मिळेल आणि नसेल तर नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर प्रयत्न कराल तर स्वामी सर्व काही देतील आणि जर नशिबाची वाट पाहसाल तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. तुम्ही या गोष्टीची सहमत असाल तर कमेंटमध्ये होय मी सहमत आहे असं लिहायला विसरू नका. एक लक्षात ठेवा, आयुष्यात मेहनत ही सोनेरी चावी आहे. ती बंद भाग्याचे दरवाजेही उघडते. स्वामी बोलतात, तुम्हाला कदाचित विश्वास बसत नसेल, पण एक गोष्ट कधीच विसरू नका, आयुष्यात आपलीच लोक जास्त वेळा धोका देतात. जो खर्च करू शकतो तोच पैशाचा खरा मालक आहे. बाकी तर सर्व त्या संपत्तीचे रखवाले आहेत. तारे सदैव चमकत असतात, पण अंधार पडल्यावरच त्यांचे अस्तित्व जाणवत असते. तसेच एक योग्य वेळ राहते, एक योग्य त्यासाठी निश्चित वेळ राहते. ती वेळ येऊपर्यंत काहीच होऊ शकत नाही. आता तुमची वेळ येणार आहे, फक्त त्यासाठी तुम्हाला हा संदेश पूर्ण ऐकावा लागेल. शेवटपर्यंत जर आजचा हा संदेश तुम्ही ऐकला तर तुमचीही चांगली वेळ चालू होईल. तुम्ही तुमचे काही तास तर असेच वाया घालवत असाल. जर का आज तुम्ही या संदेशाला फक्त 10 ते 12 मिनिटे दिली तर तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं. त्यामुळे आताही वेळ गेली नाही, संदेश सोडून जाऊ नका, पूर्ण ऐका. यशाचे दारे हे नेहमी उघडेच असतात, मात्र ती ओलांडण्यासाठी, त्यांना बाजूला ढकलून पुढे जाण्यासाठी आपल्याला प्रचंड कष्ट घ्यावे लागतात, प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्याशिवाय त्यातून पुढे जाणं हे अशक्य आहे. यशस्वी आणि अयशस्वी व्यक्तीत धाडस आणि ज्ञानाचे नव्हे तर इच्छाशक्तीचा फरक असतो. जग बदलण्याचा प्रयत्न करा, पण त्याआधी स्वतःला तर बदला. जर तुम्ही स्वतःच बदलणार नाही तर जग बदलेल याची अपेक्षा करणं खूप चुकीचं आहे. जेव्हा स्वप्नांची एक निश्चित मुदत ठरते तेव्हा ते आपोआप उद्दिष्ट होते. स्वामी बोलतात, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? मग या संदेशाला तुम्ही असेच सोडून चालले? हे तुमच्या देवाचा संदेश आहे, तुमच्यासाठी खास आला आहे आणि तुम्ही याकडे असे दुर्लक्ष करू नका. शेवटपर्यंत ऐका, तुम्हाला चांगला अनुभव येईल. स्वामी सांगत असतात, ज्या अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागत आहे, खरे तर तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजे, कारण त्याही त्यांनाच येतात ज्यांच्यात ती प्रचंड इच्छाशक्ती आणि धाडस राहते सामना करण्याची. तुम्ही खूप धाडसी आहात, तुम्ही खूप शौर्यवान आहात, तुम्ही आता इतिहास लिहिणार आहात. त्यामुळे या संदेशाला तर आत्ताच पूर्ण ऐका आणि शेवटी बघा तुम्हाला काय सांगितलेलं आहे ते. यश कधीही डोक्यात जाऊ देऊ नका, कारण अपयशाला कधी
मनावर घेऊ नका. स्वामी सांगतात जिंकण्याची मजा तेव्हा मुळीच येत नसते जेव्हा लोक तुमच्या जिंकण्याचीच वाट पाहतात. खरी जिंकण्याची मजा तर तेव्हाच येते जेव्हा लोकांना वाटतं की आता हे जिंकू शकतच नाही, आता हा हारणारच आहे. आणि त्या काळात तुम्ही जिंकता तेव्हा खरी जिंकण्याची मजा येते. तुमच्या यशाची पातळी काय आहे, तुमची इच्छाशक्ती काय आहे, स्वप्न आणि निराशा हाताळण्याची क्षमता काय आहे, याद्वारे तुमची निश्चिती केली जाते. याद्वारे तुमचं संयम आणि तुमचं शौर्य मापलं जाते. अरे बाळा, एकदा काम सुरू केलं की अपयशाची भीती बाळगू नका. आणि काम जर सुरूच केलं नाही तर त्याला सोडून जाण्याची भीती मनात ठेवू नका. एक लक्षात ठेवा, पहिले सुरुवात तर करा, सर्व होईल सुरळीत. स्वामींचा आशीर्वाद आहे आपल्यावर. घाबरू नका, स्वामी सदैव साथ देतील. स्वामी त्यांच्या काही गोष्टी सांगतात आणि त्यात ते म्हणतात, मी काही असे लोक पाहिले आहेत, ते प्रयत्न करत नाहीत, नुसते बसून राहतात. पण या उलट यशस्वी लोक असे असतात. यशस्वी माणसं बसून वाट कधीच पाहत नाहीत, ते पुढे पुढे चालत राहतात आणि लक्ष्य गाठतात. पण त्या उलट जे मूर्ख लोक असतात ते त्या यशाची वाट पाहण्यातच आपलं पूर्ण जीवन काढून टाकतात. कर्मापेक्षा कोणताही मोठा धर्म नाही आणि कष्टापेक्षा कोणतेही दुसरे कर्म नाही. एखादे काम कितीही अवघड असले तरीही दृढ निश्चयाने जोरावर ते काम केले तर ते खूपच सहजपणे होऊ शकतं. त्या कामासाठी मनातून इच्छा हवी असते. काम सोपे किंवा अवघड असे नसते, त्या कामाच्या करण्यावरून असते की ते काम कसे आहे. तुम्ही जर दृढ इच्छाशक्तीने कोणतेही काम कराल तर तुम्हाला यश हे नक्की मिळेल. स्वामी सांगतात दुर्लक्ष करू नका या गोष्टीवर. जीवनात काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या तुम्हाला मुळीच टाळायच्या नाही. या गोष्टी कदाचित तुम्ही आज टाळाल तर तुम्हाला उद्या या गोष्टींचा पश्चाताप होईल. त्यापेक्षा आजच या गोष्टी टाळणे बंद करा. आजच या गोष्टी पूर्ण पहा. या गोष्टी टाळू नका, कारण या गोष्टी खूप जास्त चांगल्या आहेत. या गोष्टीनं तुमचं आयुष्य बदलू शकतं. स्वामी म्हणतात पहिले तर तुम्ही माझं एकदा नाम स्मरण करा आणि म्हणा श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या तारक मंत्रात एक अलगच जादू आहे. त्यांचा निशंक होई रे मना हा तारक मंत्र आयुष्यात चमत्कार घडवतो. त्यांचा हा तारक मंत्र आयुष्यात मोठा प्रभाव टाकतो. त्यांच्या तारक मंत्राने जीवनाला नवीन दिशा आणि गती प्राप्त होते. स्वामी समर्थांचा तारक मंत्र खूप जास्त प्रेरणादायी आहे. त्याला एकदाच ऐकल्याने अंगात ऊर्जा येते, त्यामुळे खूप प्रेरणा मिळते. जे आपण काम करण्याची इच्छा ठेवत आहोत किंवा जो करण्याचा विचार चालू केला आणि सुरुवातसुद्धा केली आहे, त्यातही आपल्याला यश मिळण्यात सुरुवात होते. फक्त त्यावर विश्वास हवा, कारण विश्वासावर जगसुद्धा कायम आहे. आणि जे या जगाच्या नायकावर, ब्रह्मांड नायकावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी सगळं काही शक्य आहे. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. स्वामी सदैव पाठीशी आहेत. स्वामी आपल्या एका हाकेला धावून येतात. फक्त गरजेच्या वेळी त्यांना कधी हाक मारून पहा, तुम्हाला त्यांचा अनुभव येईल. स्वामी सदैव आपली मदत करतात. ते सदैव आपल्यासोबत असतात. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. स्वामी सदैव आपल्या सोबतीला आहेत. स्वामींवर विश्वास ठेवा, कारण आता तुमचं आयुष्य बदलणार आहे आणि तेही फक्त स्वामींमुळे. तुम्हाला या गोष्टीवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये होय स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे असं लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात अरे माझ्या बाळा, तू काळजी कशाला करतोय, मी आहे ना, पूर्ण तयारी केली आहे. तुला माझं वरदान मी पाठवलं आहे.
ते वरदान लवकरच तुला प्राप्त होईल आणि जवळपास येत्या आठवड्यातच तुला मोठा चमत्कार पाहायला मिळेल. तू त्या चमत्काराला पाहिल्यानंतर खूप जास्त आनंदी होणार आहे. तू काळजी करू नको, तो चमत्कार तुझं आयुष्यच बदलून टाकेल. फक्त विश्वास ठेव, तो चमत्कार एकदा का तुझ्या आयुष्यात घडला की तुझं आयुष्य पहिलेपेक्षा खूप सुधारणार आहे. आयुष्य जे तुझं सध्या चालू आहे ते पूर्णपणे बदलून जाणार आहे. माझ्या बाळा, तुझा विश्वास आहे ना, तो तसाच राहू दे. त्या विश्वासाला कधी कमी होऊ देऊ नको. ते विश्वासच तुला एका नवीन मार्गावर नेणार आहे आणि हा विश्वास तुला येत्या आठवड्यात चांगली बातमी पाहायला मिळवणार आहे. स्वामी बोलतात, तुम्ही कमीत कमी 5 गरजू लोकांपर्यंत हा स्वामी संदेश पोहोचवा. तुम्हाला खूप पुण्य लागेल, कारण त्या 5 गरजू लोकांना आत्ता या संदेशांची फार गरज आहे. त्यामुळे त्यांची गरज पूर्ण करा, त्यांना मदत करा आणि पुण्य कमवा. स्वामींचा संदेश जर तुम्ही 5 गरजू लोकांपर्यंत पोहोचवाल तर तुम्हाला पुण्य लागेल. स्वामी म्हणतात, आयुष्यात पुण्य करणे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण कदाचित न कळत आपल्या हाताने खूप वेळा काही चुकीच्या गोष्टी घडतात आणि त्या गोष्टीची परतफेड म्हणून आपल्याजवळ तेवढं पुण्य असावं लागतं आणि पुण्य कमवण्यासाठी काही खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागत नसतात. छोट्या छोट्या गोष्टीने सुद्धा आपल्याला खूप पुण्य मिळते. जसे की गरिबांना मदत करणे, गरजू व्यक्तींना पण मदत करणे आणि आयुष्यात प्रामाणिक राहणे, आयुष्यात सत्याला साथ देणे, याने सुद्धा खूप पुण्य लागतं. त्यामुळे तुम्ही जमेल तर काही लोकांपर्यंत हा स्वामी संदेश पोहोचवा, तुम्हाला त्याचंही पुण्य लागेल. गोरगरिबांना मदत करायला शिका, दान धर्म करायला शिका, त्यानेही तुम्हाला पुण्य लागेल. स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी जोपर्यंत तुमची साथ देतील तोपर्यंत तुमचं कोणीच काही करू शकणार नाही आणि स्वामी एकदा जर तुमचा हात पकडतील तर ते कधीच सोडणार नाही. हे कधी विसरू नका. स्वामी बाकीच्या देवासारखे नाही, ते सर्व काही चांगलंच करतात. फक्त विश्वास ठेवा. ही गोष्ट आज तुमचं आयुष्य बदलून टाकणार. ही छोटीशी 1 मिनिटाची गोष्ट आहे. यामध्ये जे धडा शिकवला जाईल ते तुमच्या आयुष्यात मोठा प्रभाव टाकेल. त्यामुळे तुम्ही जर इथपर्यंत ऐकला असाल तर पूर्ण ऐका. एका दिवशी युवक म्हणाला, स्वामीजी, मी खूप वैतागला आहे. मी शिकलेलो आहे, मात्र मला काहीही केल्याशिवाय यश मिळत नाही. मला दारोदार फिरावं लागत आहे. मी सर्व प्रकारचे उपाय करून पाहिले, मात्र माझ्यासारख्या शिकलेल्या युवकाची फरफटच होत आहे. कृपा करून मला काहीतरी योग्य मार्ग सांगा, असं तो युवक स्वामी यांना म्हणाला. एके दिवशी स्वामी आपल्या पाळीव श्रावणासह आश्रमाच्या आसपास फिरत होते. अचानक त्यांच्यासमोर एक युवक येऊन थांबला. त्या युवकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निराशा स्पष्टपणे दिसत होती. त्या युवकाला पाहून स्वामी थांबले आणि त्यांनी त्या युवकाला येण्यास प्रयोजन विचारले. युवक म्हणाला, स्वामीजी, मी खूप वैतागलो आहे. मी खूप शिकलेलो आहे, मात्र मला काहीच केल्याशिवाय यश मिळत नाही. मला दारोदार फिरावं लागत आहे. मी सर्व प्रकारचे उपाय करून पाहिले आहे, मात्र माझ्यासारख्या शिकलेल्या युवकाची फरफटच होत आहे. कृपा करून मला काहीतरी योग्य असा मार्ग सांगा, असं तो युवक स्वामींना म्हणाला. स्वामी यांनी क्षणाचीही वाट न पाहता त्याला सांगितलं, माझ्या या श्रावणाला थोडा वेळ फिरवून आण. तो युवक थकला होता, त्याला काही समजलंसुद्धा नव्हतं. मी स्वामी यांना माझी व्यथा सांगितली तर त्याचं उलटं निवारण करण्याच्या जागी मला एक काम सांगितलं. श्रावणाला फिरून आणायला का सांगितलं असेल? माझ्या अपयशाचा आणि या श्रावणाच्या फिरण्याचा काय संबंध? असे एक ना एक अनेक प्रश्न त्या युवकाच्या मनात घोळू लागले. मात्र स्वामी यांनी आज्ञा म्हणून तो युवक त्या श्रावणाला घेऊन गेला. जवळपास
1.5 ते 2.5 तासाने तो युवक त्या श्रावणाला घेऊन परत आला. स्वामी यांनी पाहिलं तर तो युवक ताजेतवान दिसत होता, मात्र श्रावण चांगलाच दमलेला होता. स्वामी यांनी त्या युवकाला हाच प्रश्न केला. स्वामी म्हणाले, तू इतका वेळ फिरूनही ताजेतवान वाटतोस आणि माझा श्रावण मात्र इतका दमलेला का वाटतोय? त्या प्रश्नावर तो युवक तात्काळ उत्तर दिला आणि म्हणाला, अहो स्वामीजी, तो श्रावण इतका वेळ या गल्लीतून त्या गल्लीत, या दारातून त्या दारात जात होता. मी त्याच्या मागे फिरत होतो. तो श्रावण कधी कधी कोणावर भुकतही होता, मात्र मी त्याच्या मागे फिरत राहिलो. खूप धावपळ झाल्याने श्रावण थकला, असा तो युवक म्हणाला. एक नजर त्या युवकाकडे टाकून स्वामी म्हणाले, यातच तुझ्या मार्गाचं प्रश्नाचं उत्तर आहे. इतरांच्या मागे जाऊ नको, इथे तिथे भटकू नको. तू दमलेला आहेस म्हणून तुला यश मिळत नाही. विचार न करता तू इतरांच्या मागे जातोस आणि दमतोस. तुला काय करायचं आहे, तुझं ते ध्येय काय आहे याचा विचार नक्की कर आणि नंतर त्या दृष्टीने वाटचाल कर. इतका वेळ मनात विचारांचा काहूर माजलेल्या त्या युवकाला स्वामींच्या या 2 शब्द ऐकून क्षणात समाधान मिळाले. तो युवक स्वामींच्या आश्रमाच्या जवळ गेला आणि त्यांना नमन केला आणि तेथून गेला. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नाही, पण ते आपल्यावर असते. आपण त्या गोष्टीसाठी कशी धडपड करतो, कशा प्रकारे प्रयत्न करतो आणि त्या गोष्टीला कशी आपल्या मनासारखी बनवतो. समाधान जर असेल तर आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा चांगलीच मजा येते. एक लक्षात ठेवा, आयुष्यात आनंदी राहायला शिका. आनंद मिळत नसतो, तो निर्माण करावा लागतो. तसेच तुम्हाला आनंद निर्माण करावा लागेल. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, काळजी करू नको, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. फक्त तू विश्वास ठेव, तुझं सर्व काही मी बरोबरच करणार. तुझ्यासाठी योग्य ते मी एक प्लॅन बनवला आहे, ते लवकरच तुझ्या जीवनात सुद्धा पाठवणार आहे. त्यामुळे तू काळजी करू नको, मी सदैव तुझ्यासोबत आहे. तर म्हणा एकदा, श्री स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकला असाल तर कमेंटमध्ये 2001 असा अंकी चमत्कारी नंबर टाईप करा. कारण हे नंबर टाईप कराल तरच आम्हाला कळेल की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे. त्यामुळे 2001 असा हा अंकी नंबर टाईप करायला विसरू नका. आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकला असल्यास तुम्हाला मोठा अनुभव येईल. तुम्ही भाग्यवंत ठराल. काळजी करू नका, स्वामी सदैव तुमच्यासोबत आहेत. श्री स्वामी समर्थ.